रायगड म्हणजे स्वाभिमान, शौर्य आणि दूरदृष्टीचा संगम। इथल्या राजवाड्यांच्या भिंती, होळीचा माळ, नगरखाना आणि महाराजांची समाधी, प्रत्येक ठिकाण आजही त्या गौरवशाली कालाची साक्ष देते। चला मग आज जाणून घेऊया संपूर्ण रायगडाचा इतिहास। आपल्या राजांचा राज्याभिषेकाचा सोहळा इथे 6 जून 1674 या दिवशी साजरा झाला होता। मित्रांनो, आपण पोहोचलो आहे रायगडवाडीमध्ये। जर आपण इथून गेलो तर आपण पाली दरवाजातून वरती पोहोचणार आणि आहे चित्त दरवाजा। तर आपण आज ट्रेक करणार आहे चित्त दरवाजातून। मित्रांनो, फक्त मी 10 मिनिटाचा ट्रॅक केला, त्याच्यानंतर आपल्याला असे नजारे भेटले। हे बघा, मस्त अशी ढगाची चादर दिसते या साईडला। मित्रांनो, जर तुम्ही टकमक टोकला जात असाल तर त्याच्या समोरून बघा सगळं तुम्हाला धुकं दिसणार आहे। बघा आता सगळं धुकं मॅनेज झालेलं आहे आणि नुसते बघा वॉटरफॉल्स पडतात। तर आपण अजून महादरवाजावर पोहोचलो नाही, तिथून आपल्याला फक्त ट्रॅक करायचं आहे 20 मिनिट्स। मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो आहे महादरवाजाजवळ आणि महादरवाजाच्या समोर तुम्ही बघू शकता आणखीनच असे वॉटरफॉल पडत आहेत, कारण कंटिन्यू 1 वीक झाला आहे पाऊस पडत आहे, कारण जे इथले धबधबे आहेत ते कसे दिसतात बघा। मित्रांनो, हे जे माझ्यासमोर दिसतंय ते मी शब्दात सांगू शकणार नाही किती सुंदर दिसतोय श्रीमान रायगड किल्ला। तुम्हाला मित्रांनो प्रत्यक्ष इथे यावं लागेल आणि अनुभवावा लागेल हा सफर, तरच तुम्हाला कळणार की रायगड किल्ला हा किती सुंदर आहे। मी महादरवाजाजवळ पोचलेलो आहे आणि ती आहे 3.5 वर्षापूर्वीची तटबंदी। आणि हे बघा, हे आता 1 वर्ष झालेलं करून आणि याची कंडिशन बघू शकता तुम्ही, पुन्हा ढासळलेलं आहे किल्ले रायगड। आणि समोर बघू शकता तुम्ही महादरवाजा आणि ह्या दरवाजाची रचना तुम्ही बघू शकता, गायमुख रचना असं म्हणू शकता। गाय जेव्हा आपली मान बनवते त्याच्यानंतर जो आकार बनतो तो आकार या दरवाजाचा आहे। आणि जागोजागीनं तुम्हाला हे झांगा दिसणार बघा। इथून समजा खालती शत्रू असेल तर इथून पहारेकरी आपले मावळे आहेत ना, तीर किंवा गरम तेल शत्रूवर ओतायचे आणि इथंच त्यांना थांबवायचे। मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात मी श्रीमान रायगड किल्ला एक्सप्लोअर करतो आणि सगळीकडे तुम्हाला नुसते फ्लावर्स दिसणार आहेत बघा। ते फ्लावर्सचं नाव मला माहीत नाही, पण सगळीकडे नुसतं पिंक झालेलं बघा। अजून थोड्या आय थिंक 15-20 दिवसानंतर तुम्ही रायगड किल्ल्यावरती आला तर तुम्हाला सगळीकडे नुसतं पिंक आणि कारवीचे फ्लावर्स दिसणार आहेत बघा। आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहात ती जागा महत्त्वाची आहे। याच ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेकाचा सोहळा इथे 6 जून 1674 या दिवशी साजरा झाला होता। त्यावेळेला दरबारात इथे 6000 लोक बसली होती। पैठणी कापडाने सजवलेला दरबार, मशालीचे उजेड लावले होते। आपण सर्वांनी महाराजांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र बघितलंच असेल, त्यात आपण सर्वांनी पाहिलं असेल एका इंग्रज वकिलाने आपल्या राजांच्या राज्याभिषेकासाठी आले होते। पायी येताना 7 तासाचा प्रवास झाला होता त्यांचा आणि 7 तासांनी त्या ज्यावेळी वरती आले गडावरती, त्यांनी दरबारात प्रवेश केला, स्वतःच्या डोक्यातली टोपी काढली, स्वतः झुकून आपल्या राजांना त्रिवार मानाचा मुजरा केला। म्हणजे या दरबारी कित्येक गर्विष्ठ माना। हा मनुष्य देह जरी गर्वाने मोठा झाला असेल ना, तिच्यानंतर झुकला जातो, नतमस्तक होतो, आपल्या राजांना मुजरा करू लागतो, कारण ही जागा महत्वाची आहे। आपल्या राजांचा राज्याभिषेकाचा सोहळा इथे 6 जून 1674 या दिवशी साजरा झाला होता। दरबारात त्यावेळी 6000 लोक, पैठणी कापडाने सजलेला दरबार होता। राजे राज्याभिषेकाच्या दिवशी गडावरती असणाऱ्या सर्व गड दैवतांचं दर्शन घेऊन आपले महाराज ज्यावेळी मागच्या गेटच्या समोर आले त्यावेळी गेटच्या वरती वाजणारे वाद्य, नगारे, चौगडे, सनई, तुतारे, दुदांब्या वाद्य वाजू लागले। आपले राजे या मार्गाने पुढे येताच या दोन्ही बाजूला बसलेली प्रजेतला प्रत्येक सरदार त्यातला पगडा फेटा घडत आपल्या राजांना त्रिवार मानाचा मुजरा करू लागले। आपले महाराज हा मुजरा स्वीकारत या मार्गाने राजे सिंहासनाच्या जवळ गेले। सिंहासनाच्या बाजूला बसलेल्या आऊसाहेबांकडे पाहिलं गेलं। आऊसाहेबांच्या डोळ्यातून वाहणारे ते अश्रू पाहिले। अश्रू सांगत होते की त्या शिवनेरीच्या मातीमध्ये लहानपणी रांगणारे खेळणारे बाळ शिवबा आज या सुवर्णाच्या सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान होत आहे। राजे सिंहासनाच्या पहिल्या पायरीला नमस्कार केला आणि राजांचं अंतःकरण भरून आलंय। आपल्या राजांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आणि राजा आपल्या आऊसाहेबांना म्हणू लागले की आऊसाहेब, या सिंहासनाची पहिली पायरी चढताच आम्हास आमचे लहानपणीचे वीर सवंगडी तानाजी मालुसरे यांची आठवत आहे। आपल्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण द्यायला आले होते, या स्वराज्यासाठी बोलून गेले। राज आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मगच आमच्या रायबाचं असे म्हणणारे आमचे तानाजी मालुसरे आज या आनंदाच्या सोहळ्यात दिसत नाहीत। राज सिंहासनाच्या दुसऱ्या पायरीला नमस्कार केला आणि राजांना बाजी प्रभूंची आठवण झाली। राज लाखाचे पोशिंदे आपण, राज लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे वीर या आनंदाच्या दरबारी राजांना दिसत नव्हते। मुरार बाजी पासलकर असंख्य वीरांची नावं घेतली। आपले राजे सिंहासनावरती विराजमान झाले। आपल्या राजांच्या अंगावरती सोन्याचं छत्र धरलं
आपले राजे छत्रपती झाले. गडाच्या मागच्या बाजूला इकडे बघा मेना गेट आहे. इकडे मेना गेट का तर महाराजांच्या राणा पॅकबंद मेणामध्ये बसून. रायगडाच्या मागच्या बाजूला बाग बगीचा फिरत जायचे. आपण आता इकडे रोपतोय, बाकी काय मेना तो पालखी आडवी भिंत लागले बघा. राण्याचे महाल आहेत ना, राणी महालासमोर राणीचे चबुतरा आहे. दासांची घरात राणीला पण नोकर चाकर होते ना. राणीला आतमध्ये बोलावलं, राणीचे काय काम करून झालं. रायगडावर खडे पसरले त्या शिवरायांच्या पायी. ही साम्मा माणिक मोती दुसरी धंदबळत. दादा रायगड आपल्यासाठी एक पिकनिक पॉइंट नाहीये. रायगडावर त्याला दोन फोटो काढले याला महत्व नाही, तर इथला तर राजवाड्याची माती कापायला लागली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या दरबारात जाऊन चुकून नको आपण त्याला मुजरा घातला पाहिजे. समाधीवरती जाऊन नतमस्तक झाला पाहिजे. तो तुमच्या सर्वांच्या जीवन सांगतो. हा राजवाडा पूर्वी एकावरती 2 मजली उंच होता. राजे याच्यात राहिले 10 वर्ष, संभाजी राजे राहिले 9 वर्ष. शिवरायांचा जन्म कुठे झाला सर्वांना माहिती आहे ना, शिवनेरी गडावरती 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. महाराजांचा मृतदेह झाला रायगडावरती याच ठिकाणी 3 एप्रिल 1680. महाराजांचं शेवटचं ते निधन झालं. पण ही बातमी ज्यावेळी औरंगजेबाला समजली की औरंगजेबाचा सरदार आला, औरंगजेबाच्या दरबारात गेला आणि म्हटला, ओ सरदार बड़ी खुश खबर आई है रायगढ़ से. छत्रपती शिवाजी महाराज का मृत्यू हुआ है. तो स्वतः त्या गादीवर उठला आणि काय म्हणतो की अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. माँ बहनों की इज्जत करने वाला नेक बांधा तेरे पास आ रहा है. दुश्मनानं तारीफ केली असा राजा महाराष्ट्रात होऊन गेला. म्हणून तांदूळ शिजलं की त्याला भात म्हणतात, अंधार रात्र म्हणतात. त्या महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवरायांना कोण विसरेल ना, त्याला औरंग्याची अवलाद म्हणतात. त्याला औरंग्याची अवलाद म्हणतात. छत्रपती शिवराय 50 वर्ष लाभले. 365 गडकिल्ल्यांच्या राजधान्या केल्या. 18 गडात ते सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य घडवलं आणि स्वतःच्या गाडी स्वतःने. छत्रपती संभाजी राजाने किती वर्ष लाभले? 32 वर्ष. पण 9 वर्षामध्ये 36 लढाई केली. ज्यावेळी संभाजी राजाला कैद गेले 40 दिवस हाल केले, त्यावेळी डोळ्यात तापत्या सल्या भरल्या होत्या. डोळे काढले पण त्या औरंगजेबासमोर नजर मात्र झुकली नव्हती. डोक्यावरती 40 दिवस गरम तेल होतं, त्या कानात शिस्स भरलं होतं. हातापायची नखं छाटली, अंगाचे लचके बाहेर काढले, गुडघ्यापासून पाय छाटले, जीभ छाटली गेली. पण औरंगजेबासमोर भीक मागत नाही जीवनाची. जगाव कसं तर छत्रपती शिवरायांकडून शिकावं, मराव कसं ते छत्रपती संभाजी राजांकडून शिकावं. तावरीच्या दरबारामध्ये म्हटला येईनला, ओ मेरी बड़ी बेगम साहिबा, उस काफिर शिवाय एक संभा से बेटे को जन्म दिया. अगर वैसा संभा मेरे घर में पैदा होता तो आज मैं पूरे हिंदुस्तान पर काशी की काला थी, मथुरा में वज्र बसती. अगर शिवराय होते तो सबकी सुन्नत होती. आज राजेने सगळं महाराष्ट्र हिंदुधर्म तुम्हाला आम्हाला बघायला मिळाला नसता. जगाव कसं तर छत्रपती शिवरायांकडून शिकाव, माराव कसं छत्रपती संभाजी राजांकडून शिकाव. दादा ह्या आयतागुची रूम पाहता बघा. या रूमचं नाव आहे खलबत खाण्यामध्ये गुप्त चर्चा रूम. महाराजांचे गुप्तहेर होते बहरूपी बहरजी नाईक. त्याला 18 भाषा नॉलेज होतं. बसला की वेषांतर करायचे. त्या गावात जायचे, त्या राज्यात जायचे, ते वेषांतर घेऊन यायचे. एकेकाने औरंगजेबाच्या दरबारात गेले, त्याला कव्वाल ऐकवलं, त्याच्या दाढीला हात लावले. पण औरंगजेबा देखील कळाला नाही की मरणात म्हणून स्वतःच्या बायकोला मरेपर्यंत माहिती नव्हतं की स्वराज्यासाठी गुप्त चर्चा आपल्या नवरदेव करतात. त्या राजा जायचे तुझं वेषांतर करून यायचे. आतमध्ये 11 पायऱ्या, आतमध्ये 10 बाऱ्याची रूम, याला सिक्रेट रूम असा म्हणतात. बघा समोरची विटाची खोली पाहता बघा तिकडे, त्या खोलीचं नाव आहे टांगसा रूम. राजमुद्रा हुनमुद्रा पाहिजे रूमच्या आतमध्ये बनवायच्या. आज आपल्या राण्यावरती आपण लिहितो आहे भारतीय रिझर्व्ह बँक. महाराजांच्या अष्टकोनी मुद्रा होती ना तांबायची. महाराजांच्या मुद्रेवरती लेख होता प्रतिपा चंद्र लेखे व वर्धविष्णू वंदित शास्त्रशा मुद्रा भद्रा राजते. मुद्रेचा अर्थ काय होतो? प्रतिभेचे चंद्रसा कोरेने वाढतो ना, अशी महाराजांचे पुत्र शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवराय यांचं वाढतं स्वराज्य एका प्रतिभेच्या कोरेने वाढत जावा. त्याचा आनंद गोरगरिबांना भावांच्या राजमुद्रा रूमच्या आतमध्ये होता. म्हणजे 400 वर्षापूर्वीची ती करन्सी तिकडे होती रिझर्व्ह बँक. समोर तुम्ही पायीवरती चढवलत ना, रायगडचा मेन टप्पा चढला तर पहिला वरती कडा लागला होता उंच असा कडा, तो हिरकडीचा पोल. म्हणजे तो दिसतो का इलेक्ट्रिक पोल, तो दिसला का तुम्हाला खालून? तो हिरकडीचा पोल त्या बाजूला येतो. हिरकडी माता आपल्या बाळासाठी हा पश्चिमेचा कडा उतरून गेली होती बघा. तो पोरूच्या बाजूला घाई तुम्ही रायगडावर त्याचे उशीर झाला ना मातेला.
नागार खाण्यावरती नागारबाईच्या महादरवाजा बंद करून घेतला. माता धावतपणच गेट पाशी गेली. मातेला दरबारात उशीर का झाला? कारण कोजागिरी पूर्वाचा दिवस होता. दरबारात मगर झाली दही दूध पिण्यात. दही पिता उशीर झाला. माता दरवाजा पाशी गेली. सांगू चटकाने विनाव नको लागते. मला गडाच्या खाली जाऊ द्या. माझं 2 महिन्याचं चालेल लेकरो. गडाच्या खाली माझा वाट असेल. मला गडाच्या खाली जाऊ द्या. सोडलं नाही मातेला. 100 एकरात फिरले. रात्रीचे 12 वाजले. पश्चिमेच्या कडावरती गेली. चंद्राचा उजेड. पाला पाचोला गवताला धरून माता खाली उतरू लागली. मध्ये गेल्याच्या नंतर मातेचं अंगवस्त्र फाटलं. काटे टोचले. रक्त बांबाळ झाली. पण आईने आपल्या जीवाची पर्वा नाही केली. पाण्यासाठी पश्चिमेच्या कडा उतरून गेली. बाळाला कडेवरती घेतलं. माय ममत्याने कवटरला मायचा हात फिरवला. पदरा खाली घेतलं. दूध पाजलं. बातमी सकाळी महाराजांना समजली. समजता 2 माऊली पाठवले. पश्चिमेच्या कड्यावरती चप्पल मडकं सापडलं. कालच्या गावात गेले. माताला पालखीत बसून वरती आणलं. मातेचा दरबारात 4:30 सत्कार केला. महाराजांना आता उतरून दाखव नाही राजे. ज्यावर उतरलो नजरेसमोर फक्त बाळ होतं. आता उतरा सांगताय तर मला खाली दरी दिसत. आता मी उतरून जाऊ शकत नाहीये. कडा तासला बुजाला नाव दिले हिरकणीचा बुरुज आणि खालच्या वाड नाव दिले हिरकणीची वाडी म्हणून असते. हिरकणीची कथा होती. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या राजांच्या राण्या मात्र राणीघरात राहायच्या. परंतु त्यांना गडाची पुढील बाजू पाहायचे. एकत्रित बसून मनोरंजन करायचंय. त्या स्तंभात येऊन बसत असायचे. त्या स्तंभाचं नाव आहे मनोरे स्तंभ. आणि मनोरे स्तंभाच्या शेजारी एक स्तंभ आहे. 2 मजल्याचा बघा शेजारचा 2 मजली झालाय. त्या स्तंभाचं नाव आहे विजय स्तंभ. याचं नामकरण किती छान आहे. विजय स्तंभ म्हणजे एखादा नवीन किल्ला जिंकला आहे तर स्वराज्याचं विजयाचं प्रतीक आपला भगवा ध्वज त्यावरती अभिमानाने फडकावला जायचा. आपल्या राजांचा हेतू होता की आपल्या स्वराज्यात असणारी पूर्णता रहित आहे. खेडेगावातले गावकरी आहेत. किल्लेदार पहारेकरी आपल्या स्वराज्यात आहेत. किल्ला जिंकायला गेलेल्या सैन्याला माहिती आपण किल्ला जिंकलोय. पण आपल्या राजांचा हेतू होता पूर्णता रहितेला कळावं म्हणून स्वराज्याचं विजयाचं प्रतीक त्यावरती आपला भगवा ध्वज फडकवला जायचा. तो विजय स्तंभ बाजूचा मनोरे स्तंभ. आता आपण जिथे उभे आहात ना सर्वजण या चौथऱ्याचं नाव आहे सचिवालय. हे महाराजांचं मेन ऑफिस होतं. महत्वाचे 365 किल्ल्यांची सर्व महत्वाची कागदपत्र रेकॉर्ड या जागी तयार ठेवला जायचा. त्याचप्रमाणे या भिंतीला ज्या उघड्या खिडक्या दिसतात याला टेहळणीची बुर्ज म्हणतात. शत्रूला पहारा देण्याची जागा. या टेहळणी बुर्जातनं एक भलं मोठं असणारं तलाव ज्याचं नाव आहे गंगासागर ते बघण्यासाठी आपण थोड्या खिडक्यांच्या जवळ जाऊया आणि मग त्याची माहिती घेऊया. या तलावाची जर खोली बघितली ना तुम्ही 32 फुटाची आहे. याची लांबी खालच्या टोकापासून वरील टोकापर्यंत लांबी 148 मीटर एवढा लांबीचा तलाव आहे. या तलावाचं नामकरण किती छान आहे. गंगासागर. गंगा म्हणजे नद्या आणि सागर म्हणजे समुद्र. राजांच्या राज्याभिषेकासाठी जे काशीवरनं गागाभट्ट आले होते त्यांना 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक झाल्यानंतर राहिलेलं कळसांमधलं पाणी या तलावात विसर्जित केलं. तलावाचा अभिषेक केला आणि तलावाचं नामकरण केलं गंगासागर. याच्यावरती 2 काव्याची कविता तयार केली. गंगा यमुना आणि नर्मदा आल्या साऱ्या बहिणी आणले जल राज्याभिषेकासाठी. जल हे झाले तीर्थांचे घर नाव तायाचे गंगासागर. नाव तायाचे गंगासागर. असं तीर्थ पवित्र गंगासागर तलाव समोर आहे. इथून एक लांबचा टोक पाहता येतो. टकमक टोक कडेलोट पॉइंट. जो कोणी गुन्हेगार चोरी लबाडी फितुरी गद्दारी करेल अशा गद्दाराला पोत्यात भरून समोरच्या टोकावरनं कड्यावरनं खाली लुटलं जायचं. समोरचा आडवा डोंगर म्हणजे कडेलोटाचा पॉइंट. आता इथून पुढे डबल फ्लोअरचा चौथा दिसतो बघा डबल मजल्याचा त्याला सदर म्हणतात. आपण सिरियल मध्ये ऐकलंय महाराज मंत्र्यांना सदरेवरती बोलावणं करतायत. शिवकाळातली महाराजांची सदरती. आपल्या भारतातली सर्वात पहिलं मंत्रालय स्थापन केलं छत्रपती शिवरायांनी. त्याची स्थापना सुरुवात झाली. मुख्य बालेकिल्ला पाहिल्याने आपण आता गडाच्या मध्यावरतीच्या भागात आहोत. हा जो मध्ये जो मोठा ग्राउंड आहे ना या ग्राउंडचं नाव आहे होळीचा माळ. ज्याप्रमाणे आपण मार्च महिन्याला की आपण होळीचा सण करतो का आग लावून होळी पेटवतो का तसे होळीचे सण इथे साजरे केले जायचे. ज्यावेळी रायगडावरची होळी पेटायची त्यावेळी गडाच्या पायथ्याला जी त्यावेळेची 21 गाव आहेत त्या 21 गावांमधल्या होळ्या पेटल्या जायची. रायगडावरची होळी म्हणजे सन्मानाची मानाची होळी असायची. या पेटत्या होळीमध्ये राजे स्वतः नारळ अर्पण करायचे. जो कोणी बहादर या पेटत्या होळीतून जळत्या होळीतून नारळ हाताने बाहेर काढेल. हाताची प्रथा काही काठीने काढलं जातं. पूर्वी जो कोणी हाताने बाहेर काढेल अशा बहादराला हातातील 1.25 किलोचं सोन्याचं कडं बक्षीस केलं जायचं. छत्रपती संभाजीराजे आपले 9 वर्षाचे होते. लहान होते. एवढ्या लहान वयात या पेटत्या होळीतून त्याने नारळ सुद्धा हाताने काढला होता. हा त्यावेळेचा होळीचा माल आणि एवढ्या लहान वयाचा पराक्रम पाहून त्यांना एक घोडा बक्षीस बहाल केला होता. असा होळीचा माल होता समोरील भागात. आणि समोर आपण आपल्या राजांची मूर्ती पाहतोय बघा.
1974ला मूर्ती गडावरती आणलेली आहे. ही मूर्ती आतमध्ये दरबारात बसवण्यासाठी आणली होती. या मूर्तीमध्ये एकच चुकी झाली की राजस या आसनावरती बसताना कधी आपल्या पायातले मोजडे घालून बसत नसायचे. या मूर्तीमध्ये राजांच्या पायात बघा मोजडे आहेत, त्यामुळे मूर्ती इथे बसवण्यात आलेली आहे. नाहीतर ही मूर्ती आतमध्ये दरबारात बसवण्यासाठी आणली होती. समोरच्या कोपऱ्यामध्ये जो खांब दिसतो का, तिकडे छोटा बोर्ड लावलेला बघा 2, तो पायवाटेचा रस्ता जिकडनं आत गडाला येण्यासाठी 2350 पायऱ्या आहेत. तो पायऱ्यांचा रस्ता तिथून गडावरती येण्यासाठी आहे. तो गडाचा सगळा पुढचा भाग आणि हा सर्व गडाचा मागील भाग आहे. कोपऱ्यामध्ये बघा तिकडे पत्र्याची सेट दिसते का तुम्हाला, हत्तीशाला गजशाला म्हणतात. राजांनी जे गडावरती हत्ती आणले होते राज्याभिषेकाच्या वेळेस, त्या हत्ती मोठ्या हत्ती न आणता लहान पिल्लांना त्या पिल्लांना मोठं करण्याची जागा तिथे तयार केली, त्या हत्तीशाला गजशाला म्हणतात. समोर तुम्हाला दोन्ही बाजूला जे बांधकाम दिसतं का, ही त्यावेळेची आपल्या शिवकाळातली असणारी रायगडावरची बाजारपेठ. या बाजारपेठेची लांबी समोरच्या टोकापासून शेवट टोकापर्यंत लांबी 800 फूट आहे. मधल्या रुंदीचा भाग 40 फुटाचा. डाव्या साईडला 22 दुकानं, उजव्या साईडला 22 दुकानं, टोटल 44 दुकानं बाजारपेठेला आहेत. पूर्वी लोक घोड्यावरती बसून बाजार करायचे, त्यामुळे हाईट घोड्याच्या लेवलचे आहे. ज्यांच्याकडे घोडा नाही, बाजार करायचा आहे, पायऱ्याने जाऊन बाजार करता येईल अशी बाजारपेठ तयार केली. शिवकाळातला हा राजमार्ग आपले राजे रोज सकाळी पहाटे 5 वाजता राजमहालातनं या मार्गाने राजे बाजारपेठनं पुढे शिवकाळातला असणारं जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. जगाचा ईश्वर जगदीश्वर महादेव. त्या मंदिराचा आकार जर तुम्ही लांबून पाहिलात ना, तर मंदिराचा आकार लांबून एखाद्या मस्जिदीसारखा वाटतो. असं वाटतं की ते मस्जिद आहे, पण ते मस्जिद नसून ते महादेवाचं मंदिर आहे. त्याचा आकार असं ठेवण्याचं कारण आपल्या राजांचा हेतू होता की आलेला आक्रमक मुघल हा देवळ वगैरे तोडत आला असेल, तो वरती आल्यानंतर त्याने आपल्या महादेवाचं मंदिर तोडू नये, त्याची इथे फसवणूक व्हावी. तो पायी आलेला तो इथेच येणार आहे, तो इथून बघेल काय वाटेल त्याला, मस्जिद सारखं वाटेल. म्हणून त्या मंदिराचा आकार हारण मस्जिदीसारखा तयार केला. दिसला का बघा, ते जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या पुढे बघा छोटस व्हाईट कलरचं घुमट दिसतं का इथून सर्वांना, हे आपल्या राजांच्या समाधीचं स्थान आहे. आपल्या राजांनी आपला अखेरचा श्वास आपल्या राहत्या राजमहालात सुटला. आपल्या राजांची शेवटची अंतिम यात्रा या मार्गाने या बाजारपेठेतनं पुढे त्या मंदिराच्या समोरच आपल्या राजांच्या देहची लागणी दिली. राजांचे चुलत भाऊ साबाजी राजे भोसले यांच्या हस्ते महाराजांच्या देहची लागणी दिली. तिथे आपल्या राजांच्या समाधीचा मूळ आहे. समाधी आणि मंदिर या दोघांच्या मध्ये गेट आहे आणि त्या गेटच्या 2 नंबरच्या पायरीमध्ये ज्याने किल्ला बांधला त्यांचं नाव तर हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकराने आपल्या स्वतःजवळची संपत्ती वाडा जमीन आपल्या रायगडासाठी विकली होती. उभा रायगड 14 वर्षामध्ये उभा केला होता. आणि राजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी आपणास आमच्याकडनं बक्षीस काय हवंय, वाडा जमीन पाहिजे तर मागून घ्या. हिरोजीने बक्षिसामध्ये काय मागितलं असेल, राजा वाडा जमीन नको, एका पायरीमध्ये एक दगड बसवायचा आहे. दगड बसवण्याची राजा आम्हाला तुमची अनुमती, तुमची आज्ञा हवी आहे राजा. हिरोजीने हवा असणारा बक्षिसाचा भाग समोर तयार ठेवला होता. राजे महादेवांचं दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे गेले होते आणि ज्यावेळी हिरोजीने तो दगड समोर पाहिला, हा दगड राजा, हा दगड आम्हाला या पायरीमध्ये बसवायचा आहे, हा दगड या पायरीमध्ये बसवण्याची राजा आम्हाला आपली अनुमती हवी, आपली अनुमती हवी. त्यामुळे दगडावरती असणारं भगवा असणारं हिरोजीने स्वतःने साईडला केलं. दगडावरती असणारा तो मजकूर वाचला गेला. मजकूर असा छान होता, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर महाराज, सदैव आपल्या चरणाची धूळ आमच्या मस्तकाला लागावी, सदैव राजा आपलं चरण आमच्या मस्तकाला लागावं, अशा दृष्टीने हा दगड आम्ही या पायरीमध्ये बसवत आहोत. राजा ज्या वेळेस आपण मंदिरात येताना आपलं फक्त उजवं पाऊल त्या पायरीला स्पर्श करून जा. आजही ती पायरी तिथे अस्तित्वात आहे. राजे त्या क्षणामध्ये पुढ्याला हिरोजीने मिठी मारली आणि म्हटले, वा हिरोजी, आज आपल्यासारखी माणसे स्वराज्य स्थापलीत म्हणते स्वराज्य उभं झालं. आज तिथे हिरोजींच्या नावाचा पायरीचा दगड आहे आणि तिथल्याच एका भिंतीवरती जे आपणास मगाशी सांगितलं गडाचं गॅरंटी पत्र बांधकामाचं, याव चंद्र दिवाकरो विलशतायो मृजुंबते, म्हणजेच या पृथ्वीला प्रकाश देणारे सूर्यदेव, चंद्रदेव, तारे जोपर्यंत प्रकाशमय आहेत, जोपर्यंत अस्तित्वात आहेत, तोपर्यंत गडाची सगळी बांधकामं अस्तित्वात राहतील. हे रायगडाचे गॅरंटी पत्र आजही त्या मंदिराच्या गेटच्या भिंतीवरती आहे. इथे आपल्या सर्वांना शिवरायांचं शिवचरित्र, आपल्या श्रीमान रायगडाची पूर्णता आपणास माहिती दिलेली आहे. इथे मी माझा निरोप घेतो, पण त्याचबरोबर मी आपणास काव्य ऐकवतो. काव्य असं आहे, घासल्याशिवाय धार नाही, घासल्याशिवाय धार नाही त्या तलवारीच्या पातीला, शिवचरित्र विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. येणाऱ्या पिढीला शिवरायांचं शिवचरित्र आवर्जून समजलंच पाहिजे.
दुसरं काव्य असं आहे, अंधाराला घाबरत नाही तिथे उजेडाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे, ही मर्द मराठ्याची जात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो आपण आता आलो आहे बाजारपेठमध्ये. तर त्याची हाईट बघू शकता किती उंच आहे. याचं कारण हे आहे की जर गाईड दादाने सांगितलं बघा की त्यावेळी ना म्हणजे त्या काळी इथे जे व्यापार व्हायचा तो घोड्यावर व्हायचा, त्या कारणाने ही जी हाईट आहे त्या कारणाने. आणि दुसरी गोष्ट इथे पायऱ्या पण आहेत, त्या पायऱ्याने आपण आतमध्ये पण जाऊ शकतो. मित्रांनो जगदीश्वर मंदिरातून आपण असं आलेलो आहे आणि त्या साईडला बघा टकमक टोक सगळीकडे नुसतं धुकंच आहे. पण तिथे जायचं आहे आपल्याला. तर तिथे जाण्यासाठी इथं एक ही वाट आहे, कच्ची वाट आहे. मागच्या टायमात मी जेव्हा आलो होतो तेव्हा हीच कच्ची वाट मी फॉलो केलं होतं. तर मलाही माहीत नाही ही वाट खरं जाते का नाही ती, पण खूप घसरटी वाट होती त्या टायमाला. बघूया आहे का ती वाट. हे बघा मित्रांनो सगळीकडे नुसतं फ्लावर्सच आहेत. आता मला या झाडाचं नाव माहीत नाही, पण जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की एक्झॅक्टली कोणतं झाड आहे. सगळीकडं तीच आहेत. पेरडा आहे का, पेरडा झाड आहे नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मला. हे बघा सरसराट आणि पोचलो मित्रांनो आपण टकमक टोक जवळ. ह्या साईडला बघा कुणी पेटवलं हे आग, मावशीनं आग पेटवली काय बघू शकता मित्रांनो. एक साईडला कंटिन्युअसली धुकं आहे, एकदम दाट धुकं एक साईडला, आणि ह्या साईडला बघा आता धुकं परत आलं बघा. तर मित्रांनो पोचलो आपण, बस तिथे जायचं आपल्याला. आता त्या साईडला बघू शकता तुम्ही तो आहे महादरवाजा, आणि तिथून आपण ट्रॅक करत असा वरती गेलो होतो. त्या साईडला हे बालिकिल्ला, पण बालिकिल्ला सगळा जो भाग आहे तो धुक्यात हरवला आहे. आणि आता आपण आलो आहे टकमक टोककडे. तर टकमक टोककडून तुम्ही नजारा बघू शकता, ते सुंदर दिसतं बघा. मस्त एक ढगाची चादर आहे सगळीकडे. आणि हे बघा इथे साईडने धुकं व्हॅनिश होते बघा, आणि समोरचा व्ह्यू दिसतोय बघा मित्रांनो. आता खूप भारी दिसतंय बघा मित्रांनो, सगळं आता हिरवगार झालेलं आहे. आणि ह्या साईडला वॉटरफॉल्स बघा मित्रांनो. रायगड गेला ट्रॅक करत असेल तर बेस्ट सीझन आहे मॉन्सूनला. तुम्ही सगळीकडे वॉटरफॉल्स हिरवगार दिसणार आहे, तर नक्की व्हिजिट करा तुम्ही या सप्टेंबर. बघू शकता टकमक टोक किती छोटासा नॅरो प्लेस आहे इथं, आणि इथून अशी नजारे मिळणार आहेत बघा जर तुम्ही देत असाल तर. आणि रशही खूप जास्त झाला इथं, त्यासाठी हा जो पोर्शन आहे तो बघू शकता इथे रिस्की झालेला आहे इथं, कारण थोडासा धक्का आणि खोल दरी, त्यासाठी इथं सांभाळून या. पावसाळ्यात इथं थोडा रश होऊ शकतो मित्रांनो. बघू शकता किती जास्त रश आहे इथं. आणि तिथं मेन तो रिस्की पॉईंट आहे, कारण जर जास्त वारा वगैरे आला, ते पाऊ बसलाय बघ ते रिस्की आहे, तर वारा वगैरे आला तर जरा धोकादायक आहे मित्रांनो. गर्जना अशी होती की महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदन जागृत अष्टप्रधान वेष्टित नालंकार मंडित शस्त्र सशस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय.